डी.पी. काका उर्फ ज्ञानेश्वर उपाख्य दादासाहेब राऊत काकाले जाऊन 1 वर्ष झाला आहे म्हटलं सध्या. त्यानिमित्त ज्ञानकुंज त्याचं जे स्मृतीस्थळ बांधलं आहे त्या ठिकाणी भव्य शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं. शिवमहापुराण कथे सांगितलं आयुष्य कसं जगायचं आणि काकानं त्याच पद्धतीनं आयुष्य जगत प्रत्येकाले आधार देत त्याचं जीवनमान सुधारायचा पुरेपूर प्रयत्न केला. तर परतवाडा अंजनगाव रस्त्यावर वडगावच्या अलीकडे सुंदर असं त्याच्या स्मृतीस्थळ बनवलं असून आदर्श अशी त्या ठिकाणी म्हणजे एक बगीचा तयार करून काकाच्या आठवणीले पूर्ण असा उजाळा देण्याचा वसाच नितीनदादा राऊत येणं घेतला. एकदम सुंदर असं ठिकाण त्या ठिकाणी तयार झालं असून प्रत्येक जणी त्या ठिकाणी काकाच्या स्मृतीस्थळाले नतमस्तक होते. नयनरम्य परिसर त्या ठिकाणी राऊत कुटुंबियांनी बांधला आणि चांगलं असं शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी चालू आहे. हो काय म्हणतात महाराष्ट्र. आपापल्या बुद्धीप्रमाणे मुक्ता स्वतःसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा स्वतः आणि प्रयत्न ज्यावेळेला एकरूप होईल त्याला भराभर सुंदरी पाहिजे. 2-4 एकराचा मंडप पाहिजे. लक्षात ठेवा, 2-4 एकराचा मंडप असला म्हणजेच मग स्वतः मुक्ता एकरूप होते असं आहे काय नाही. या गर्दीने होणार, गर्दी होणार. 4 जणी लोक असते पवनार कालपासून आज सध्या जास्त झाली. दुसऱ्या दिवशी ते माझे गुरु खाली माझ्या वहिनी साहेब 2 जण होते. कथेत की तुम्हाला शंका वाटली काय? धर्मा पाटील चुकी आहे काय कथेत? ही सतत प्रवाहित धारा आहे. राजाला तुम्ही उलट करून द्या. ती धारा आहे, सतत प्रवाहित धारा आहे. हा पावर आहे. गुरु शिष्य एकाच स्थळीचे भिन्न नाही पाहतात मुळीचे. कुणालाच प्रारब्ध लागत नाही जीवनामध्ये, कोणालाच नाही लागत. ते शुद्धोजी महाराजांना लागलं, राजा परीक्षिताला लागलं. बघा मला असं वाटतं की माझ्यासारखा भाग्यवान मीच मला लागलं. तर महात्म्य ऐकल्याशिवाय कथेचं महत्व कळत नाही. म्हणून कथेचं महात्म्य आपण कालपासून ऐकतो. महात्म्याच्या माध्यमाने अनेक प्रसंग महात्म्यामध्ये आले, अनेक शंकांचं निरसन झालं बघा. आणि आज आपण 4थ्या दिवशी कथेमध्ये प्रवेश केला. की भगवंताची जी कथा आहे त्यामध्ये आधी परंपरा सांगितली आहे. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात. हीच कथा ब्रह्मदेवानी सरस्वती मातेला सांगितली. पार्वती माता नारायणाला ही कथा सांगताय. नारदमुनी सुतांना सांगताय हीच कथा. सुतजी महाराज व्यासांना आणि व्यासांनी शुकांना सांगितली. शुक महाराजांनी ती शौनकादिकांना सांगितली. आणि तीच कथा तुम्ही सर्व ऐकता. ही कथेची परंपरा आहे आणि त्यानंतर ही व्यासपीठ आज ही परमात्म्याची अशी कथा आज कथेला या ठिकाणी कथेमध्ये प्रवेश होतोय. भगवंताची कृपा आहे. परम आदरणीय ब्रह्मलीन डॉक्टर ज्ञानेश्वरदास उपाख्य दादासाहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त परमादरणीय वैद्य साहेब गुरुवर्य संत एकनाथ महाराज आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ममताबाई माता तथा सज्जन यांच्या चरणी कथेचं 3ऱ्या दिवसाचं पुष्प या ठिकाणी अर्पण करतो. या ठिकाणी कथेला विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान नम पार्वती पते हर हर महादेव. आदरणीय ब्रह्मलीन श्री ज्ञानेश्वर पुंडलिकराव राऊत उर्फ दादाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आधी. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे 20 दिवसापासून तर 17 तारखेपर्यंत हे ज्ञानयज्ञ सुरू झालेलं आहे. आधी शिवमहात्म्य पुराण चालू आहे आणि त्याच्यानंतर भागवताचा 7 दिवसाचा प्रोग्राम होणार आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द.
आदरणीय स्वर्गीय ब्रह्मलीन दादाजीबद्दल बोलण्याचं किंवा सांगायचं झाल्यास, दादाजी म्हणजे एकदम अत्यंत गरीब कुटुंबात, म्हणजे मी त्यांचा चुलत भाऊ आहे आणि ते आमचे मोठे भाऊ आहेत. मी राऊत परिवारातलंच आहे आणि गावामध्ये त्यांचं एकदम म्हणजे असं जीवन गेलं की फार गरिबीत गेलं. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांची कृपांकित असल्यामुळे आदरणीय आमचे बाबा म्हणजे त्यांचेच वडील पुंडलिकराव दादा राऊत हे पूर्वीपासूनच सुरुवातीपासून वंदनीय राष्ट्रसंतांच्या सहवासात असल्यामुळे आणि त्यांचे संस्कार मिळाल्यामुळे दादाजींचं एकदम जीवन बदलून गेलं आणि हा परिवार शून्य परिस्थितीतून थोडा थोडा वर येत गेला. प्रत्येकजण आपलं त्यांनी सर्वावर लक्ष देऊन सर्व कुटुंबाला सांभाळलं आणि गुरुकुंजातून शिक्षण घेतल्यानंतर मग हॉस्टेलमध्ये कोऱ्याला ते अधीक्षक म्हणून राहिले आणि मग त्याच्यातून त्यांनी एवढं मोठं कुटुंबाचं पोषण केलं आणि सर्व लहान मोठ्यांना एक म्हणजे भरपूर असं प्रेम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि असं करत करत हे कुटुंब आपला पूर्ण परिवार त्यांनी विकसित केला. सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्याचबरोबर त्यांनी अनेक आश्रमशाळा, शिक्षण संस्था गोरगरिबांकरता काढून, मेळघाटातल्या मुलांकरता काढून अनेक शिक्षण शाखा खोलल्या, आश्रमशाळा काढल्या आणि या सर्व कर्मचारी वर्गांना सर्वांना अगदी एका आत्मप्रेमाच्या प्रेमानं वागवण्याचा सर्वांना प्रयत्न केला. आणि असं एक व्यक्तिमत्व की समाजकारणात सुद्धा अग्रसर, राजकारणात सुद्धा अग्रसर, पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा अग्रसर, असं एक अग्रगण्य असं व्यक्तिमत्व आणि सृष्टीनियमाप्रमाणे ते आमच्या राऊत परिवारातून आणि या सर्व मंडळीच्या मधून ईश्वराने आमच्याकडून हिरवून घेतलं. तरी पण त्यांचा मुलगा जयवंत राऊत आणि आमच्या वहिनी आणि त्यांची मुलगी काय तिचं नाव आयुषी यांना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचे संस्कार देऊन आज जयवंत राऊत आणि आयुषी आणि आमच्या वहिनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणि संपूर्ण राऊत परिवार आणि त्यांचे भाऊ राहिलेले जे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, विवेक गुरुजी आहेत, त्याचप्रमाणे राजेंद्र गुरुजी आहेत, नंदू गुरुजी आहेत, या सर्वांना हा खेळीमेळीचा परिवार त्यांनी ठेवला शेवटपर्यंत. तेवत ज्योतिषे ज्योत जगा ते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. याप्रमाणे त्यांच्याबद्दल मी एवढंच बोलेल की असं त्यांचं जीवन होतं. एवढं बोलून मी माझ्या त्यांच्याविषयीची मुलाखत संपवतो.